आपल्या किचनमध्ये दुधीचा हलवा करणार आहोत. त्याच्यासाठी हा छोटासा कोवळा असा हलवा दुधी आणलेला आहे. तर त्याचा मी तुम्हाला आधी फोडून बघितला चांगला आहे की नाही तो, आणि त्याचा मी तुम्हाला आता हलवा करून दाखवणार आहे. आधी मी पहिला हा सोलून किसून घेते आणि मग तुम्हाला मी पुढचं साहित्य आणि कृती दाखवते. हा बघा, असा आधी सोलून घेते चांगला. दुधी नेहमी खाताना कडू आहे का बघायचा असतो. केव्हा तो कडू असतो, आणि कडू असेल तर तो दोषी असतो. त्याच्यामुळे आधी बघायचं कडू आहे का. कडू असला तर घ्यायचा नाही, टाकून द्यायचा. दुधी जर बराच वेळ असाच ठेवायचा असेल तर तो पाण्यात टाकायचा. लगेच वापरायचा असेल तर काही प्रश्न नाही, पण जर बराच वेळ ठेवायचा असेल तर तो पाण्यात ठेवायचा. तर हा अगदी कोवळा आहे, त्याच्यामुळे आपण असाच. हा दुधी कोवळा आहे, चांगला किसून घेऊया. बिया नाही आहेत त्याच्यात. हा बघा, दुधी किसून घेतलेला आहे. आता मी 2-3 चमचे चांगलं तूप टाकणार आहे, साजूक तूप. चांगलं 2-3 चमचे साजूक तूप टाकलं आहे. तर त्या तुपावर हा मी दुधी टाकणार आहे जरा गरम झालं की. आणि हा किस चांगला आपण परतून बावला, अगदी चांगला व्यवस्थित शिजला की मग त्या मानानं त्याच्यात आपण साखर घालायची आहे. म्हणजे आत्ता किस आपल्याला भरपूर दिसतोय, पण तो आळून कमी होईल त्या मानानंही साखर घालणार आहे. आणि त्याच्यात मी दूध घालणार आहे, मलई सकट दूध घालणार आहे. ते सगळं पुढे नंतर दाखवते तुम्हाला. असं मावा घालणार नाही आहे, दूध घालणार आहे. आणि हे ड्रायफ्रूट आहे. सगळा किस मी दिसतोय भरपूर, पण तो होईल कमी, अगदी बावून थोडा होईल. झाकण ठेवून मग आपण तो चांगला आधी परतून घेणार आहे आणि नंतर झाकण ठेवून चांगला शिजवून घेणार आहे. लगेचच्या लगेच करायचं आहे, त्याच्यामुळे मी तो पाण्यात टाकला नाही. जर भरपूर वेळ ठेवायचा असेल तर पाण्यात टाकायचा. ती छान दिसतोय बघा, एकदम स्वच्छ असा. आपला किती दुधी कमी झाला आहे तो. अजून 5-10 मिनटं लागतील हा सगळा चांगला शिजायला. हा बघा, आता आपला हलवा बऱ्यापैकी चांगला बावलेला आहे दुधी. तर मी याच्यात दूध घालणार आहे आणि मग नंतर थोडी वाटली तर साय पण घालणार आहे, पण आधी दूध घालते. आणि हे तापलेलं दूध आहे, नॉर्मल टेम्परेचरचं असं. आता मी चांगलं 1/2 लिटर दूध घालते त्याच्यात, खवा घालणार नाही आहे. आणि हे आता परत सगळं शिजवून घेणार. त्याच्यावर मलई टाकली आहे आणि 2 चमचे दूध पावडर टाकली आहे. म्हणजे तो आणखीन छान होईल आपला हलवा. हे कण दिसत आहेत, हे दूध मलईचे कण आहेत सगळे. आपण याच्यात साखर घालणार आहोत. वाटीभर साखर घालणार आहे त्याच्यात, 1 वाटी. ही प्रत्येकाच्या आवडीनुसार साखर घालायची. कारण कुणाला कमी गोड हवं असतं, कुणाला जास्त गोड हवं असतं. बरीच जणं एकदम फेंट खाणारी असतात. आमच्याकडे गोड व्यवस्थित लागतं, त्याच्यामुळे मी 1 वाटीभर त्याच्यात साखर घातली आहे. ह्या साईचे सगळं हे दिसतं आहे. आता मी हा चांगला शिजवून घेणार आहे. हलवा तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकणार आहोत. मी हे जे तुपावर रोस्ट करून घेतलेले आहे, त्यामुळे एकदम तो दाणेदार असा आपला हलवा झालेला आहे तयार चांगला. वर थोडीशी वेलची पावडर किंवा केशर वेलची सिरप टाकलं की आपला हलवा तयार. तर हे मी थोडं केशर वेलची सिरप टाकलं आहे. आपला हा हलवा तयार आहे. तर एका बाउलमध्ये काढला की आपला हलवा तयार.
आपला खमंग दुधीचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. तर हा हलवा मी कसा केला, दुधी किती घेतला, साखर किती घेतली, हे सगळं तुम्ही बघा. कृती कशी केली ती बघा. महत्त्वाची कृती आहे. साहित्य आणि कृती, साहित्यसुद्धा पटकन समजेल, पण कृती महत्त्वाची आहे. ती कृती तुम्ही नीट बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.